हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. तर मी करत आहे आता व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी. तर माझे कामं वगैरे पूर्ण आटपून गेलेले आहे आणि आता करते पूजा. तर वगैरे पूर्ण क्लीन झालेलं आहे, साफ बिलकुल वगैरे व्हायची आहे आणि कपडे व्हायचे. आता पहिले पूजा करते आणि नंतर कपडे धुते. बघू शकता पूर्ण कामं झालेले आहे. भांडे बघा, एवढे भांडे घासून झालेले आहे. तर मी सगळ्यांसाठी पहिले चाय मांडून घेतला. मी म्हटलं पहिले चाय वगैरे मांडून घ्यावं, कारण मग उठायला म्हणजे उठावं नाही लागत. आणि मग स्वयंपाक माझा आधीच होऊन गेलेला होता आणि मला उपवासच राहते. गुरुवारही राहते नेहमीचा आणि चतुर्थी पण होती त्या दिवशीची. तर मग त्याच्यामुळं मग म्हटलं चाय वगैरे सगळ्यांना देऊन द्या ना, आपणही पिऊन घ्या. मग चाय वगैरे पिली. त्याच्यानंतर मग मी काढले देवाचे भांडे आणि मला देवाची पूर्णच साफसफाई करायची होती. तर मग भांडे घासून घेतले आणि भांडे म्हणजे खूप सारे वेळ लागतेच, तरी 1 तास लागते तेवढेच भांडे घासायला. आणि आमच्याकडलं पाणी कसं खूप खराब आहे, तर त्याच्यामुळं भांड्यांना डाग पडते. तर घासल्यानंतर पूर्ण कोरडे करावं लागते लगेचच, नाहीतर दुसरे भांडे आपण घेतले ना घासायला तर म्हटलं की नंतर पुसतो तर त्या भांड्यावर पूर्ण डाग पडून जाते. म्हणून थोडे थोडेच घासावं लागते, थोडे थोडेच धुवावं लागते, पुसावं लागते. आणि त्याच्यानंतर एवढे सारे भांडे आहे माझे. तर भांडे पूर्ण घासून झाले ते देवाचे आणि नंतर मंदिर साफ केलं मी. तर मंदिरावरचे पूर्ण काढेपर्यंत वेळच लागते. तर पूर्ण साफसफाई जर करतो म्हटलं तर आपल्याला 2 तास तर कुठे गेलेच नाही. म्हणून मी सकाळी लवकर उठूनच कामं करून घेतले आणि मी म्हटलं मंदिरासाठी आपल्याला म्हणजे वेळ जातेच पूजेसाठी. तर त्याच्यामुळं लवकर पटापट मंदिर पुसून घेतलं साफ बिलकुल. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आपलं हे पूजा करायला बरं होते. आणि मला नाही का म्हणजे कापड वगैरे धुतले ते देवाचे मी आणि पूर्ण वाळून गेले होते छान. काल मस्त ऊन होती ना, त्याच्यामुळं लवकरच वाळून गेले. तर मंदिर खूप छोटं पडते. देव झाले आहे जास्त आणि मंदिर झालं आहे छोटं. तर पाहू आता फर्निचर वगैरे काही बनवलं नाही. बनवल्यावर मग मोठंच मंदिर बनवू. सध्याचं आम्ही हेच घेऊन घेतलं, पण आता कसं देवाला जागा कमी पडते, तर म्हणून आतमध्ये अशी गजबज गर्दी असल्यासारखी दिसते मंदिरामध्ये. तर म्हटलं जाऊ द्या, सध्या तर ॲडजस्ट होतेच ना तेवढ्या याच्यात, नंतर मग फर्निचर बनवल्यावर पाहूच आपण. तर बघा किती झाली माझी पूजा आणि किती असं म्हणजे गजबज वाटते पूर्ण दाट. आणि देव म्हणजे आपल्याहून कसे सगळे ठेवतोच, देव सगळे हवेच आपल्याला, असं राहतेच. आणि अशी पूजा केली तर कसं खूप प्रसन्न वाटते. आणि उपवास असल्यामुळं, उपवास होता चतुर्थीचा आणि गुरुवारही होता, पण साबुदाणा मी केलाच नाही, कारण की श्रावण महिन्यातली चतुर्थी असते हे, त्याच्यामुळं साबुदाणा वगैरे काही खातच नाही. संध्याकाळी एकदम जेवणच करते. तर मी म्हटलंच आता चतुर्थीची पूजा संध्याकाळी असते, तर म्हटलं आता पहिले मग आपण मंदिरातून वगैरे येऊन जाऊ. म्हणून मग तयारी केली, छान साडी घातली आणि आता तयारी करत आहे मस्त. आणि मग मंदिरात गेल्यावर तिथे जर व्हिडिओ काढणं जर झाला तर मी काढतेच, आणि गर्दी खूप असेल तर मग तो उपायच नाही आहे, मग तो नाही काढणार. एखाद्या दिवशी खूप तयारी करायची इच्छा होते, तरी पण मी कानातले वगैरे मला मोठे मोठे असे आवडत नाही, जास्त सिंपलच तयारी करते. आणि मस्त साडी घातली. साडी घातल्यानंतर फक्त मला थोडं लिपस्टिक आणि टिकली आणि क्लचर एक लावला, बस एवढीच तयारी आवडते. जास्त म्हणजे बांगड्या, जास्त कानातले मोठे मोठे असं नाही आवडत. तर बघा कशी दिसत आहे नक्की कमेंट करून सांगा. निघाली मी जायला, सिटी बसनीच जात आहे आणि सिटी बस सुटायला होता वेळ. आता आली मी घरी. पहिले आरतीला गेली. आरती असते खाली, गुरुवार आहे आणि चतुर्थी पण आहे, तर खाली गजानन महाराजाजवळ आरती असते. आरती केली पहिले आणि आता करते स्वयंपाक. आणि पोटापाण्याचं पहिले पाहावं लागते, कारण की जेवणाशिवाय तर काही होत नाही. तर भेटते मग तुम्हाला. पहिले आता स्वयंपाक करून घेते आणि मी कपडे बदलून घेतले, कारण की मला साडीने एवढी गरमी होत होती आमच्याकडे काल ऊन जास्त तापल्यामुळं. तर मी पहिले साडी बदलून घेतली, गाऊन घातली. आमची तर गाऊन तर यांना आवडत नाही, पण तरी मी घालते कधी म्हणजे असं गरमी वगैरे झाली तर. तर कुकर वगैरे लावून घेतला आणि मग करायची होती फुलकोबीची भाजी.
तर फुलकोबी पहिले तोडून घेतली आणि फुलकोबी कशी अशी कापायला वगैरे खूप वेळ लागते कारण की त्याच्यामध्ये अळ्या वगैरे असते. तर मी मग ते तोडून साफ करून आणि नंतर मग उकडायला टाकते. थोडी मीठ टाकून पाण्यात उकडून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याची भाजी करते. तर मग आता चिरचार वगैरे करून घेते म्हटलं, कांदा टमाटर वगैरे, आणि मग भाजीला सुरुवात करते. तर स्वयंपाक वेळ होऊन गेला होता तिकडूनच मी म्हणजे 8 वाजता वगैरे आली. त्याच्यानंतर आरतीला गेली. त्याच्या आरतीला मग वेळ होते तिकडे, मग गप्पा गोष्टी हे ते चालते आमच्या. तर मग थोडं 9:30 वगैरे वाजून गेले होते. त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला काल. तर मग आता करत आहे भाजी फुलकोबीची. आणि मग कसं ते उकडून घेतल्यामुळं भाजी पण लवकर शिजून जाते. ते जास्त वेळ नाही लागत फुलकोबीची भाजी शिजायला. आणि फुलकोबीची भाजी कशी थोडीशी म्हणजे एकदम गलगल शिजलेली चांगली नाही वाटत. अशी थोडीशी थाळी वगैरे राहिली तर चांगली वाटते. आणि मग करायचे होते मला मोदक. बघा मी अशी करते, पूर्ण पोळी लाटून घेते आणि त्याचे मग गोल गोल असे पाडते. आणि त्याच्यानंतर मग कसं एकसारखे पण बनते ते मोदक आणि चांगले पण होते म्हणजे. आणि कमी वेळात लवकर होऊन जाते. असे पोळ्या जर पहिले एक मोठी पोळी लाटून असे गोल पाडले ना कोण्या झाकणाने वगैरे, आपल्याला जेवढे मोठे पाहिजे त्या आकाराने कापायचे मग ते. तर असे मोदक बनवून घ्यायचे. मिश्रण भरलं त्याच्यात की झाले मोदक तयार. वेळचा वेळही वाचते आणि लवकरही होते. तसं एक एक पाती लाटण्यापेक्षा हा उपाय चांगला आहे. तुम्हीही करून पहा. मी तर नेहमी अशीच करते. मोदक बनवून घेतले आणि मग ते तळून घेतले. तळल्यानंतर झाला मग माझा पूर्ण स्वयंपाक. तर बघा फुलकोबीची भाजी केली, भात केला आणि पोळ्या टाकल्या आणि वरण. तर गोड वगैरे काही बनवलंच नव्हतं कारण मी म्हटलं मोदक आहे तर मग गोड केलंच नाही. आणि नंतर नैवेद्य पाणी वगैरे करून घेतलं. कापूर आरती केली संध्याकाळी आणि चतुर्थीची म्हणजे तीजची पूजा वगैरे करून घेतली. आणि झालं माझे पूर्ण मग कामं. मंदिरात गेली ना मी तर तिथे काहीच शूट करू शकले नाही कारण एवढी गर्दी होती की भयानक. आणि वरून होती ऊन आणि उपवासात एवढं घाबरल्यासारखं वाटत होतं. त्याच्यामुळे मी काही शूट नाही केलं तिथे. तर आता स्वयंपाक वगैरे तर झाला. जेवण करून घेते. या तुम्ही पण जेवण करायला. आणि इथेच संपवते मी माझ्या व्हिडिओची एंड इथेच करते. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.